ही एक अशी रेसिपी आहे की तुम्ही कदाचित कधी बनवली पण नसेल. दिसायला अगदी क्यूट बटन्स, पण चवीला एकदम भन्नाट लागतात. मग ते मुलांच्या डब्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत असो किंवा एखादा पार्टी स्नॅक्स म्हणून असो. चला मग लगेच करूया व्हायरल कोरियन पोटॅटो बटन्स. व्हिडिओ आवडला तर मात्र नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचत राहतील. चला मग लगेच करायला घेऊया. त्याकरिता एका भांड्यात अर्धा लिटर पाणी उकळायला ठेवूया. त्यामध्ये 4 मीडियम आकाराचे बटाटे धुवून त्याचे सालं काढून तुकडे करून घेतली आहेत. ती आपण उकळून घेऊया. एखाद्या फोर्कच्या साह्याने बटाट्याला टोचून बघा, सहज टोचल्या गेलं तर बटाटा उकडला गेला आहे. आता आपण सगळे बटाटे एखाद्या चाळणीत काढून घेऊया. बटाटे पूर्ण थंड झाल्यानंतर ते एका भांड्यात वेगळे काढून घेऊ आणि मॅशरच्या साह्याने पूर्ण मॅश करून घेऊ. एकदम सॉफ्ट मॅश करायचं आहे आपल्याला, एकही गुठळी ठेवू नका. आपला उकडलेला बटाटा व्यवस्थित मॅश करून झालेला आहे. आता आपण तो एखाद्या वाटीत काढून घेऊया. बटाटा आपला 1 वाटीभर आहे. त्याकरिता मी इथे पाऊण वाटीभर मैदा घालते आहे. आता आपण अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालूया. सोबतच अर्धा चमचा अरारोट पण घालून घेऊया. तुमच्याकडे अरारोट अवेलेबल नसेल तर पूर्णपणे स्किप करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला छान कणिक मळतो तसं सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. बरं, यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. सुरुवातीला असं वाटेल की हे होणार नाही, पण 3 ते 4 मिनटात एकदम छान मऊ असा गोळा तयार होईल. बघा, आपण तेल वगैरे काहीही न लावता एकदम छान सॉफ्ट असा गोळा बनला आहे. आता आपण 5 मिनटाकरिता गोळ्याला रेस्ट करायला ठेवून घेऊ आणि लगेच बटन्सचा शेप करायला घेऊ. एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन मी छान असा चपटा आकारात गोळा बनवून घेतला आहे. अशा आकारात आपण सगळ्या गोळ्याचे बटन्स बनवून घेऊ. शेप कुठल्याही आकारात तुम्हाला जसा आवडेल तसा बनवा. आता तुमच्याकडे असलेल्या एखाद्या छोट्या आकाराच्या काचेच्या बाटलीनी मी जसं व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे सगळ्या बटन्सवर शेप करून घ्या. मी इथे सॉसची बॉटल वापरली आहे, तुम्ही कुठलीही वापरू शकता. शेप देताना जास्त प्रेशर वापरू नका, नाहीतर ते बटन प्लेटला चिटकेल. हे बघा, आपले बटन सगळे तयार झालेले आहेत, एकदम मस्त दिसत आहेत. आता आपण लगेचच एका कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी संपूर्ण उकळी फुटल्यानंतर हे बटन्स घालायचे आहे. उकळी फुटायच्या आधी जर बटन्स घातल्या गेले तर ते पाण्यात फुटतील आणि पूर्ण विरघळून जातील. त्यामुळे याची खात्री नक्की बाळगा की पाणी पूर्ण उकळी फुटली आहे आणि त्यानंतरच तुम्ही ते घालता आहात. आता हे बटन्स थंडगार पाण्यात म्हणजे बर्फाच्या पाण्यात आपण घालून घेतो आहे. 5 ते 7 मिनटाकरिता हे बटन्स आपल्याला या थंड पाण्यात असेच ठेवायचे आहेत. आपल्याला ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही आहे. आता आपण एका बाउलमध्ये 7 ते 8 पाकळ्या बारीक चिरून घेतलेलं लसूण घेऊया. त्यावरती 1 चमचाभर तीळ घालून घेऊ. हे तीळ भाजलेले आहेत. त्यावर थोडासा पातीचा कांदा, त्यानंतर 1 चमचाभर चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचाभर सोया सॉस, आवडत असल्यास 1 चमचा शेजवान सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस. हे बटन्स थोडेसे स्पायसी असेल तर फार छान लागतात. यावरती आता 2 चमचे एकदम गरम केलेलं तेल ओतून घेऊ. तेल कुठलंही वापरलं तरी चालेल. कोरियन बटन्स करताना फोडणी ही कढईत करत नाहीत, अशीच करतात. यामुळे त्याची चव एकदम भारी लागते. आता यामध्ये पाणी निथळून घेतलेले बटन्स आपण घालून घेऊ आणि छान व्यवस्थित एकत्र करून घेऊ, म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित बटन्ससोबत मिक्स होतील. कोरियन बटन्स करताना एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण त्याला आकार देऊन झाला होता
त्यानंतर 5 ते 10 मिनटाकरिता ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात घातले तर बटन्स फुटायची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आपले कोरियन पोटॅटो बटन्स तयार झालेले आहेत. एकदम मस्त दिसत आहेत, चवीला उत्कृष्ट लागतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. सर्व करताना त्या बटन्सवर थोडासा स्प्रिंग ओनियन पसरवा आणि बस चॉपस्टिकसोबत गरमागरम खायला पोटॅटो बटन्स रेडी झाले आहेत. पुन्हा भेटू अशाच युनिक आणि वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. मस्त खा, स्वस्थ रहा.